तुमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही. कायम ती मामाच्याबद्दल मामावर बोलत राहते, पण तिचा अधिकार आहे, विचारायची हरकत नाही. मामा हे शांत स्वभावाचा आहे, सहन करतो सगळं, हे सांगितलं पाहिजे. एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण. त्यामुळं आपण आपल्या वक्तावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, हे याला मर्यादा पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही 2 फेब्रुवारीला पार पडणार आहे आणि 3 फेब्रुवारीला याचा निकाल देखील जाहीर होणार आहे. काल भाजपची कोपरगावमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये प्रमुख उपस्थिती ही देवेंद्र फडणवीस यांची होती. यांच्या समोरच विखे आणि कोल्हे यांचा आरोप प्रत्यारोप सुरू झाला. या मंचावरून या वादाला तोंड फुटल्यामुळे मतदारांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. हा नेमका वाद काय आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. कोपरगावच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. स्नेहलता कोल्हे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार काका कोल्टे हे उमेदवार आहे. कोल्हे यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं की काका आणि त्यांचा आका या दोघांना देखील जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं वक्तव्य झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की उमेदवार हा निवडून येणार तो भारतीय जनता पक्षाचाच येणार आहे. पण असं उघडपणे वक्तव्य करणं हे आपल्याला शोभत नाही. आपण थोडंसं आपलं वक्तव्यावर तारतम्य बाळगायला हवं. नाहीतर आका आणि काका काय करू शकतात हे तुम्हाला दाखवून देईल. पण आपल्याला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. विवेक कोल्हे यांनी देखील सभेमध्ये बोलत असताना आपल्यावर 2 मंत्र्यांचं प्रेम कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नक्कीच प्रेम आपल्यावर जास्त करतील. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे, की काका आणि त्यांचा आका या दोघांचा बंदोबस्त कोपरगावची जनता करेल, असं वक्तव्य विवेक कोल्हे यांनी केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं, की थोडासा संयम राखायला हवा, नाहीतर 5 वर्ष भोगावं लागेल आणि कोपरगावमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल, काळजी करायचं कारण नाहीये, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पण काल कोपरगावच्या सभेमध्ये उघडपणे दिसून आलं, की विखे पाटील आणि कोल्हे पाटील यांच्यामधला वाद पुन्हा एकदा समोर आला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोपरगावच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला लोकं कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघडपणे वक्तव्य केलं, की मनात आलं तर काका काहीही करू शकतो. त्यामुळे कोपरगावच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर आपल्याला कोल्हे आणि विखे हा वाद कायम बघायला मिळतो. विखे आणि कोल्हे यांच्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.